नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर पहिली मोठी बातमी बघा, अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर दिल्लीत परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे। पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे। देशातील नागरिकांच्या घरावर त्यांच्या मालकीचे सोलर सिस्टम असावे, यासाठी योजना सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले। पीएम मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर या योजनेची माहिती दिली आहे। त्यानंतर बघा, येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागणार आहेत। या पार्श्वभूमीवर आतापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। निवडणुकीचा काळ जवळ येत असल्याने आता केंद्रातील मोदी सरकार मतदार राजांना खुश करण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे। दरम्यान आता आगामी लोकसभा निवडणुका पाहता सर्वांसाठी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या जाऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे। तर आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने 300 रुपये सबसिडीचा निर्णय घेतला तर निश्चितच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर बघा, सोमवारी 22 जानेवारीला शुभ मुहूर्तावर रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत संपन्न होतात। राम भक्ताची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली असून आजपासून प्रत्येक सामान्य भक्ताला रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे। रामलल्लाचे दर्शन सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल। दर्शनाच्या वेळेनुसार सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रामलल्लाचे दर्शन घेण्याची संधी मिळेल। यानंतर दुपारी 3 ते 10 वाजेपर्यंत लोकांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे। त्यानंतर बघा, मराठा समाजाला 100% आरक्षण मिळणार, पण त्यासाठी जरांगे यांनी फेब्रुवारीपर्यंत सरकारला वेळ द्यावा। आम्ही फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊ, मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत। मराठा आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली जाईल, अशी माहिती शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे। संजय शिरसाट यांनी शनिवारी मुंबईत साम टीव्हीसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी मराठा समाजाला सरकार नक्कीच आरक्षण देईल अशी हमी दिली। त्यानंतर बघा, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठे पाऊल उचलले आहे। राज्य सरकारकडून वंशवाळानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। वंशवाळ पत्राचे वाटप करण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे। तहसीलदार व नायब तहसीलदार यांना वंशवाळानुसार प्रमाणपत्र वाटपाचे अधिकार दिले जाणार आहेत। याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांकडे सहीसाठी पाठवल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे। त्यानंतरची बातमी बघा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदार अपात्रच्या प्रकरणावर निकाल जाहीर केल्यानंतर ठाकरे गट त्यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात गेला आहे। या प्रकरणानंतर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे गटाच्या वकिलाची बाजू ऐकून घेतली। त्यानंतर प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व 40 आमदारांना नोटीस जारी केली। सुप्रीम कोर्टाने सर्व आमदारांना आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस जारी केली आहे। सुप्रीम कोर्ट त्यांची बाजू ऐकून घेणार आहे। त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पाठवावे किंवा हायकोर्टातील प्रकरण सुप्रीम कोर्टात घ्यावे, यावर निर्णय होईल। त्यानंतर बघा, राज्यभरात राज्य मागासवर्गीय आयोगाकडून करण्यात येत असलेल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गासाठी मिशन संरक्षण मोहिमेस 23 जानेवारीपासून सुरुवात होत आहे। यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज आहे। याबाबत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्याप्रमाणे सर्व यंत्रणांनी कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्ध रीतीने अचूक संरक्षण करावे, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली।